एसटी बँक प्रकरणामध्ये गुणरत्न सदावर्तेंना मोठा धक्का बसलाय। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सदावर्ते यांचे मेहुणे सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली आहे। सहकार आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारलाय। बघूया। एसटी बँक प्रकरणात डंके की चोट पर गुणरत्न सदावर्तेंना सहकार खात्याने दणका दिलाय। सदावर्तेंचे मेहुणे सौरभ पाटलांची एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे। जुलैमध्ये झालेल्या महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट सहकारी बँकेच्या निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या नेतृत्वाखालील पॅनलने बाजी मारली। त्यानंतर सदावर्तेंचे मेहुणे सौरभ पाटील यांची बँकेच्या संचालक पदावरती नियुक्ती करण्यात आली होती। मात्र पाटील यांची नियुक्ती कोणत्याही निकषात बसत नसल्याचं समोर आलंय। सौरभ पाटलांची हकालपट्टी कशामुळे झाली हे जाणून घेऊया। एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी 22 वर्षीय सौरभ पाटलांची नियुक्ती करण्यात आली। एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक पदासाठी काही निकष आहेत। प्रामुख्याने व्यवस्थापकाचं वय 35 वर्ष पूर्ण आणि 8 वर्षांचा अनुभव असावा अशी अट आहे। व्यवस्थापकाच्या निवडीसाठी आरबीआयची परवानगी आवश्यक आहे। निकषांमध्ये बसत नसतानाही सौरभ पाटलांची एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली। अनेकांनी आक्षेप घेतल्यानंतर सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्यात आली। तिचं नियमबाह्य काय असेल आणि जर नियमात कोण काम करत असेल आणि त्याच्यानंतर काही निर्णय झाले असतील तर जे नियमात काम करतात त्यांच्यासोबत राहू। आता सदावर्ते साहेबांनी तिथं बँकेमध्ये काय केलंय किंवा एमडीनी काय केलंय किंवा पूर्वीच्या लोकांनी काय केलंय हे त्या क्षेत्रामध्ये मी जाऊन काही बघितलेलं नाही। परंतु एक महत्त्वाची गोष्ट आहे, बँका ह्या टिकल्या पाहिजेत। आम्ही एक निर्णय घेतला की जी व्यक्ती आज ती बँक चालवते ती पारदर्शकपणानं चालवते, त्याच्यामुळे तिथं आम्ही राजकीय हस्तक्षेप करत नाही। नवख्या सौरभ पाटील यांची झालेली नियुक्ती सुरुवातीपासूनच वादात सापडली होती। राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेकाप आमदार जयंत पाटलांनी आक्रमकपणे हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता। ही बँक एक चांगली बँक होती की स्टेट कॉर्पोरेशन कोऑपरेटिव्ह बँक ही 100% रिकव्हरी असलेली बँक होती। सभापतीमध्ये कोणतरी तिथे आलं आणि त्या ठिकाणचा एमडी आहे तो 23 वर्षाचा आहे, फक्त 23 वर्षाचा एमडी, त्याला काय कळणार, काय अनुभव आहे। आणि सभापती चांगली, आणि आज एसटी महामंडळाची आर्थिक परिस्थिती जी आहे सभापती महोदय ती एकदम वाईट आहे। पगार कर्मचाऱ्यांना मिळत नाहीत। 5 महिन्यांपूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलची स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत एक हाती सत्ता आली। मात्र बँकेची सूत्र हाती येताच सदावर्ते प्रणीत संचालक मंडळाने घेतलेले निर्णय वादामध्ये सापडले। बँकेच्या कारभारावरती संचालक मंडळाकडून अनियमिततेचे आरोप करण्यात आले। या प्रकरणी हिवाळी अधिवेशनात आमदार अनिल परबांनी सभागृहामध्ये आवाज उठवला होता। त्यानंतर सरकारने एसटी सहकारी बँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी सहकार विभागामार्फत चौकशी सुरू केली। संचालक मंडळाचे कोणते निर्णय वादात सापडले हे पाहूया। एका बैठकीतील तब्बल 24 ठराव मंजूर करण्याचा संचालक मंडळाचा विक्रम आहे। तज्ञ आणि स्वीकृत सदस्य म्हणून सदावर्ते पती पत्नीची नियुक्ती करण्यात आली। बँकेच्या शाखेत मान्यवरांचे 10 फोटो लावायचा ठराव करण्यात आला। यामध्ये सदावर्ते पती पत्नींचा फोटो होता। 11% व्याजदर 7.50% आणण्याचा निर्णय रद्द करण्यात आला। तर काही प्रकरणात विनाजामीन कर्ज वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला। ॲडव्होकेट सदावर्ते यांच्या मार्गदर्शनातच बँक चालवली जात असल्याचा आरोप होतोय। एसटी कर्मचाऱ्यांनी गेले वर्षानुवर्ष या बँकेमध्ये स्वतःच्या ठेवी ठेवल्या आहेत आणि आज एका माणसामुळे त्याच्या मनमानी कारभारामुळे जर ही बँक जर देशोधडीला लागणार असेल तर सरकार म्हणून आपण त्याच्यावरती हस्तक्षेप करून, माझा साधा प्रश्न आहे की या सगळ्याची चौकशी करून रिझर्व्ह बँकेने आपल्याला जे आदेश दिलेले आहेत या आदेशाचं पालन करून आपण चौकशी करून या बँकेवरचे संचालक मंडळ बरखास्त करून त्याच्यावरती प्रशासक आपण नेमणार का? एकीकडे सौरभ पाटलांच्या हकालपट्टीमुळे सदावर्तेंना पहिला धक्का बसला असताना आता त्यांना आणखीन एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। 19 पैकी 11 संचालक हे सदावर्ते यांच्या विरोधात एकवटले। तसंच सदावर्ते यांच्या कष्टकरी जनसंघातील 25,000हून अधिक सभासद सदावर्तेंची साथ सोडणार असल्याचा दावा केला जातोय। याबाबत 2 दिवसात निर्णय घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचं एसटी कामगार नेते संतोष शिंदेंनी सांगितलं। 26 डिसेंबरला एसटी बँकेच्या 11 संचालकांकडून एसटी बँकेचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांची भेट घेण्यात आली। एसटी बँक वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचं संचालक मंडळाचं स्पष्टीकरण आहे।
सदावर्तेंच्या मनमानीपणाला कंटाळून राजीनामे दिलेल्या अधिकाऱ्यांचे राजीनामे नामंजूर करावेत। एसटी बँकेच्या सीडी रेशो 97% पुढे गेल्याने सक्षम अधिकाऱ्यांची बँकेवरती नियुक्ती करण्याची मागणी केली गेली आहे, तर कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात यावे असंही सांगितलंय। हे सर्व कामगार सदावर्तेंच्यापासून दूर जाऊन साधारणतः 25 ते 30 हजार कर्मचारी जे सदावर्तेंच्या बरोबर होते ते आता आमच्याबरोबर, जसं बँकेमध्ये आम्ही मेजॉरिटीने बाहेर पडलो तशाच पद्धतीने युनियनमध्ये सुद्धा मेजॉरिटीने सदावर्तेंपासून सगळी लोक बाजूला जाणार आणि काही फक्त बोलबच्चन सदावर्तेंनी जसं गाढव पाळलेलं आहे तसे काही पाळलेले गाढव फक्त त्याच्यासोबत राहणार। एसटी सहकारी बँक ही राज्यभरातील 62,000 कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशामधून उभारलेली आहे। कमी पगारामुळे एसटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय बँकेतून कर्ज मिळत नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांसाठी एसटी बँक आधारवड ठरली आहे। कोणाच्या मनमानीमुळे हा आधारवड उन्मळून पडता कामा नये हीच अपेक्षा। अजय मानेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।